Welcome to all distributors. Great morning to all. I hope की माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर आहे. सो ग्रेट मॉर्निंग ऑल टीम लीडर्स. आजच्या जबरदस्त सेशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आय होप की सगळे तुमच्या सोबतचे जे काही बिझनेस पार्टनर आहेत ते सगळे तुम्हाला कनेक्ट झाले असतील, आताच्या झूम सेशन मध्ये कनेक्ट झाले असतील. तर रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी आपला कॅमेरा ऑन करायचा आहे. सगळ्यांनी थोडंसं सिरियसली आजच्या सेशन मध्ये सगळ्यांनी पार्टिसिपेट करायचं, कारण आजचा जो काही टॉपिक आहे, आजचा जो काही विषय आहे अतिशय महत्वाचा आहे की 10 सुपरस्टार ट्रेनिंग आहे आणि ते आज आपल्याला समजून घ्यायचे आहे. त्यासाठीच तुमचं सगळ्यांचं इकडे स्वागत आहे. माझे रिस्पेक्टेड सर्व लीडर्सना विनंती आहे की तुमचे कॅमेराज तुम्ही ऑन करावेत, जेणेकरून तुमचा सिरियसनेस इकडे आपल्याला कळेल की आपला बिझनेस कसा आहे, कशा पद्धतीने आपल्याला ग्रोथ करायचंय. फर्स्ट ऑफ ऑल रिपब्लिक डेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. उद्या आपला 26 जानेवारी आहे. सर्वांसाठी एक कौतुकाचा आनंदाचा क्षण आहे आपल्यासाठी, राईट? तर रिपब्लिक डेच्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आजच्या सेशनला आपण सुरुवात करूयात. जे काही सेशन आहे ते अतिशय महत्वाचं असणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी आपला कॅमेरा ऑन करायचा आहे आणि इम्पॉर्टंट गोष्ट की आपल्या समोर आपली डायरी आणि पेन असलं पाहिजे, कारण चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांना याची कल्पना दिलेली आहे किंवा मेसेज मध्ये पण याची कल्पना दिलेली आहे की आपला कॅमेरा, आपला ब्लूटूथ, आपला नेटवर्क, आपला बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या तुम्ही करायच्या आहेत. ओके, चलो. तर आजचं सेशन अतिशय महत्वाचं आणि अतिशय जबरदस्त होईल. तर 10 सुपरस्टार ट्रेनिंग प्रोग्राम आहे 2026. आज आपण ज्या पद्धतीने आपला बिझनेस करतोय, ग्रोथ करतोय आणि ह्यासाठी आपण आजचं सेशन ऑर्गनाईज केलेलं आहे आणि याच्यातून आपल्याला अजून पुढे कसं जाता येईल यासाठी सगळेजण तयार आहेत का? माझा प्रश्न सगळ्यांसाठी आहे. 29 डिस्ट्रीब्युटर आता कनेक्टेड आहेत. जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि तुम्हाला नेक्स्ट लेवलला जायचंय का, राईट? कंपल्सरी आहे तुमचा एकतर कॅमेरा ऑफ आहे. बऱ्याच लोकांचे कॅमेराज ऑफ आहेत आणि बऱ्याच लोकांचा रिप्लाय येणं सुद्धा स्लो आहे. आय होप की तुम्हाला माझा आवाज एकदम क्लिअर आहे, कारण तुमचं जोपर्यंत पार्टिसिपेशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला या बाकीच्या गोष्टी समजणार नाहीत. तर मला तुमचं पार्टिसिपेशन अत्यंत महत्वाचं आहे. ओके, तर आजच्या आपल्या झूम सेशनला आपण इथे सुरुवात करूयात. 10 सुपरस्टार ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये सांगून टाकलं होतं की अतिशय महत्वाचं टॉपिक आहे आणि याच्यातूनच आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आज समजून घेता येतील, शिकून घेता येतील. ओके, तर थोडं नेक्स्ट जाऊयात आपण. व्हॉट इज 10 स्टार म्हणजे 10 स्टार नक्की काय असणं गरजेचं आहे आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या समर्थ सक्सेस लाईफ मध्ये 10 स्टार नक्की काय असले पाहिजे. याच्यात एक एक्झाम्पल आहे. मी याच्यावरती जास्त वेळ नाही घेणार. तुम्हाला खूप छोटीशी स्लाइड आहे पण अतिशय महत्वाची आहे. जर तुम्ही याच्यावरती थोडासा फोकस केला, जर याच्यावरती थोडासा विचार केला, थोडंसं प्लॅनिंग केलं तर जबरदस्त तुम्हाला याच्यावरती प्लॅनिंग करता येईल. कारण हे प्लॅनिंग अतिशय महत्वाचं आहे की 10 स्टार एव्हरी मंथ इन टीम. तुम्हाला काय करायचंय की तुमच्यासोबत 10 लोकांना स्टार करायचं. प्रत्येक महिन्याला तुम्हाला 10 लोक स्टार करायचे. त्याचं एक मिरेकल कॅल्क्युलेशन मी तुम्हाला देतोय समोर. एकदम प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन आहे. जर तुम्ही एका महिन्यामध्ये जर फक्त 10 स्टार बनवले, 10 स्टार जर बनवले, तर माझा एक जाणकार डिस्ट्रीब्युटरला एक प्रश्न आहे. जर तुम्हाला प्लॅन, इन्कम प्लॅन जर माहिती आहे, एका व्यक्तीला स्टार होण्यासाठी किती पेअर मॅच करावे लागतात? पटकन चार बॉक्स मध्ये ज्याला माहिती त्याने चार बॉक्स मध्ये टाका. एका व्यक्तीला स्टार होण्यासाठी किती पेअर मॅच करावे लागतात? 10 पेअर्स मॅच करावे लागतात. इट मीन्स लेफ्टला 10 आणि राईटला 10. म्हणजे किती लोकांना जॉईनिंग करावं लागतं? लेफ्टला 10 आणि राईटला 10 असेल तर किती लोकांना जॉईन करावं लागतं? किती लोकांना जॉईन करावं लागेल बघा, विचार करा. 20 लोकांना, राईट?
20 लोकांना म्हणजे एका व्यक्तीला स्टार व्हायचं असेल तर 20 लोकांना ह्या बिझनेसमध्ये जॉईन करावं लागतं. आणि जर 20 लोकांना आपण जॉईन केलं, एका व्यक्तीने जर 20 लोकांना जॉईन केलं तर तो स्टार होतो, राईट? तर अशा एका महिन्यामध्ये आपल्याला 10 लोकांना स्टार करायचंय. मग एक कॅल्क्युलेशन बघा तुमच्या समोर कसं आहे. 10 लोकांनी प्रत्येक महिन्याला जर 20 आयडी आणले, 20 लोक जॉईन केले, राईट? 20 डिस्ट्रीब्युटर जर जॉईन केले तर एका महिन्यामध्ये टोटल आपले 200 आयडी लॉग इन होतात. 200 आयडी लॉग इन होतात, लक्षात घ्या. एक व्यक्ती स्टार व्हायला 20 आयडी लागतात. असे आपण 10 जर स्टार केले तर आपल्याला एका महिन्यामध्ये 200 आयडी लॉग इन होतात. आणि 200 आयडीचं जर कॅल्क्युलेशन केलं तर लेफ्टला 10 आणि लेफ्टला 100 आणि राईटला 100 जर डिवाइड केले तर या डिवायडेशनमुळे 100 पेअर मॅच होतात आणि 100 पेअर मॅचिंगचा इन्कम आपल्याला 50,000 रुपीज मिळतो. तुम्ही विचारही करणार नाही की 50,000 रुपये इन्कम घेण्यासाठी तुम्हाला फक्त 10 लोकांना स्टार करायचं. एका महिन्यामध्ये फक्त 10 लोकांना स्टार करत राहा. प्रत्येक महिन्यात स्टार करत राहा. प्रत्येक महिन्यात स्टार करत राहा. तुमच्या लक्षात येणार नाही, तुमची रँक ऑटोमॅटिकली खूप वरती जाईल. हा एक साधा सिंपल व्हॉट इज 10 स्टारचं मी कॅल्क्युलेशन तुम्हाला एक दिलंय. याचा स्क्रीनशॉट तुम्ही करून ठेवा. अतिशय महत्वाचा स्क्रीनशॉट आहे. तुम्ही जास्त काही करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमचे जर तुमचं लक्ष जर डायमंडशिपचं आहे, तुम्हाला डायमंडशिप करायचंय, तर तुम्हाला डायमंडशिपचं लक्ष द्यायची गरज नाही. तुम्हाला प्रत्येक महिन्याला 10 लोक स्टार करता आले पाहिजेत. आणि जर आपण 10 लोक स्टार करू शकलो तर 100% आपण 50,000 महिन्याला असे 6 लाख रुपये वर्षाला फक्त बायनरी इन्कम पण घेऊ शकतो. हे 6 लाख रुपये वर्षाचं आपण जे कॅल्क्युलेशन करतो हे खूप छोटी अमाऊंट आहे. कारण 4.5 लाख रुपये आपल्याला एका महिन्यामध्ये बायनरी इन्कमचं प्लॅन आहे. त्यामुळे एक छोटीशी सुरुवात म्हणून आपण आता एक मिशन घेऊयात की आज 2026 चालू झालंय. जानेवारीचा लास्ट वीक आहे. ह्या महिन्याचा शेवटचा वीक आहे. पण ह्या महिन्यामध्ये जर आपण एक असा निर्धार पक्का केला की एका महिन्यामध्ये म्हणजे आता फेब्रुवारी जर आता चालू होते तर फेब्रुवारीमध्ये आपल्या टीम मधून प्रत्येकाने स्वतःचे 10 लोक स्टार करायचे. कोण कोण रेडी आहे? चॅट बॉक्स मध्ये टाका येस. चॅट बॉक्स मध्ये टाका. जे रेडी आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये पटकन टाका की 10 लोकांना स्टार करा. स्टार करून सोडून द्या. त्याच्या खालच्या लोकांना 10 लोकांना स्टार करा. प्रत्येकाने 10 स्टार आपण करत राहिले पाहिजे, राईट? सेकंड पॉइंट होता आपला, येस, थँक्यू सो मच. सगळ्यांचे रिप्लाय खूप छान आहेत, थँक्यू सो मच. सेकंड आपला पॉइंट होता की 10 कोर पिलर्स. आपल्या टीम मध्ये आपले 10 कोर पिलर्स असायला पाहिजे. जरी तुम्ही आता एक्झिक्युटिव्ह असाल, तुम्ही सिल्वर असाल, तुम्ही पर्ल असाल, तुम्ही एमरल्ड असाल, गोल्ड असाल, प्लॅटिनम, डायमंड अँड अबाव कोणतीही रँक असेल, 2 स्टार अँड अबाव, 2 स्टार पेक्षा सेकंड रँकच्या पेक्षा वरच्या रँकला जर तुम्ही असाल तर तुमच्याकडे किमान 10 लोकांची टीम असायला पाहिजे. या 10 लोकांच्या टीम मध्ये काय काय असणं गरजेचं आहे, त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचं नॉलेज असणं गरजेचं आहे हे पण तुमच्या लक्षात घ्या. आज बऱ्याच लोकांना बिझनेस करताना चॅलेंजेस येतात, बिझनेस करताना प्रॉब्लेम्स येतात की नाही मला हे ऑब्जेक्शन हँडल करता येत नाही. ते कशामुळे करता येत नाही त्याची कारण मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण बऱ्याच लोकांना ह्या बाकीच्या काही गोष्टी माहित नाहीयेत. आणि 10 कोर पिलर्स जे असतील, ह्या 10 कोर पिलर्स पैकी तुम्ही सुद्धा एक असाल आणि तुम्हाला सुद्धा या बाकीच्या गोष्टी ज्या तुम्हाला मी आता डिस्प्ले करणार आहे या गोष्टींचं नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, राईट? तर हे 10 पिलर्स कडे कोणकोणती माहिती पाहिजे? आपल्या कंपनीच्या प्रोफाईलचं नॉलेज आपल्या त्या प्रत्येक व्यक्तीला माहिती पाहिजे. कंपनीचं प्रोफाईल म्हणजे काय, कंपनी स्टार्टिंग कशी झाली आणि कंपनीचं विजन मिशन काय, कंपनीच्या सगळ्या प्रोफाईलमध्ये जे जे येतं या सगळ्या गोष्टी त्या एका व्यक्तीला माहिती असलं पाहिजे. येस ऑर नो? तर प्रत्येक व्यक्तीला प्रोफाईल माहिती असणं गरजेचं आहे. ज्या कंपनीसोबत आपण काम करतोय, ज्या कंपनीसोबत आपण आपली स्वप्न पूर्ण करायला सुरुवात केलेली आहे, ज्या कंपनीसोबत आपण आपलं करिअर लावलंय, त्या कंपनीबद्दल माहिती असणं अत्यंत महत्वाचं आहे. येते लक्षात? जसं आपण एखाद्या लहान बाळाला ऍडमिशन करायला जातो, एखाद्या स्कूलमध्ये ऍडमिशन, पण ऍडमिशन करताना आपण जर शाळेची हिस्ट्री पाहिली नाही, शाळेचं फ्युचर विजन पाहिलं नाही, शाळेचं मॅनेजमेंट पाहिलं नाही, तर आपण त्या शाळेमध्ये आपल्या मुलाला टाकत नाही. लक्षात घ्या. म्हणजे आपण शाळा चॉईस करताना सुद्धा, एखादं स्कूल चॉईस करताना सुद्धा आपण 4 गोष्टींचा विचार करतो. मग जिथे आपण आपलं स्वतःचं करिअर लावलंय, त्या करिअर लावताना आपण आपल्या कंपनीची प्रोफाईल सुद्धा समजून घेतली पाहिजे. आपल्या प्रत्येकाला आपल्या कंपनीची प्रोफाईल माहित पाहिजे. येस ऑर नो? हे फर्स्ट पॉइंट आहे की कोर पिलर पैकी किंवा आपल्या टीम मधल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या कंपनीची प्रोफाईल माहिती असायला पाहिजे. सेकंड, आपल्या कंपनीचे प्रमोटर कोण आहेत? आपल्या कंपनीचे प्रमोटर जे आहेत, जे सीएमडी आहेत, या सीएमडी बद्दल काही प्रमाणामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच लोकांना सीएमडी सुद्धा माहित नसतात. बरेचसे लोक इतर कंपन्यांमध्ये काम करतात. बऱ्याचशा लोकांनी भरपूर सारे पैसे आज इतर कंपन्यांमध्ये कमवलेले आहेत, ह्या इंडस्ट्रीमध्ये कमवलेले आहेत. पण विषय असा येतो, इथे प्रॉब्लेम असा येतो की त्या लोकांना त्यांचे प्रमोटर माहित नसतात.
त्या कंपनीची एमडी माहीत नसतात, त्या कंपनीचं मॅनेजमेंट माहीत नसतं, तरीही लोक पैसे कमवतात. पण आज आपल्या समर्थ सक्सेस लाईफचं आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट काय की आपले व्यक्ती, आपले सीएमडी सर जे आहेत हे मराठी आहेत. शिवाय आपल्या चिंचवड ऑफिस असेल, राहुरी ऑफिस असेल, एनी टाइम एनी वेअर आपल्याला ते अवेलेबल असतात, उपलब्ध असतात, भेटता येतात, त्यांना आपण समक्ष भेटू शकतो. असे आपले प्रमोटर आहेत. आपल्या प्रमोटर बद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. थर्ड गोष्ट, प्रोडक्ट नॉलेज. आपल्या कंपनीचे प्रोडक्ट इतके सुपर आहेत, सुप्रीम आहेत, तर त्यामुळे माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आपल्या प्रोडक्ट बद्दल इन डिटेल माहिती असणं पण गरजेचं आहे. प्रोडक्ट तुम्ही डोळे झाकून एखाद्या आंधळ्या व्यक्तीला जरी दिले तरी त्याला रिझल्ट येणार आहे. आंधळ्या व्यक्तीने आंधळ्या व्यक्तीला जरी दिले तरी त्याला रिझल्ट येणार आहे. कोणाला डाऊट आहे का प्रोडक्ट बद्दल? येस ऑर नो? एकाही व्यक्तीला डाऊट नाहीये. जर आपल्या प्रोडक्ट बद्दल आपल्याला डाऊट नाही, पण आपल्या प्रोडक्ट बद्दल आपल्याला माहिती तरी आहे का? आपल्या प्रोडक्ट बद्दल आपल्याला माहिती तरी आहे का, याचा आपण विचार करायचा. कोणाकोणाला प्रोडक्ट बद्दल इन डिटेल माहिती आहे? येस ऑर नो टाईप करा, येस किंवा आय टाईप करा फास्ट मध्ये, की कोणाकोणाला आपल्या प्रोडक्ट बद्दल इन डिटेल माहिती आहे. आपल्या प्रोडक्ट मध्ये कोणकोणते कंटेंट्स आहेत, कोणकोणत्या प्रकारचे त्याच्यामध्ये आपण सामग्री वापरलेली आहे, त्याचं फॉर्म्युलेशन कसं बनलेलं आहे, त्याचं वर्किंग कसं आहे, त्याची घेण्याची पद्धत कशी आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? कारण बऱ्याचदा हे चॅलेंजेस येतात की आपण ऍज अ सिनियर म्हणून, तुम्ही स्टार झाला, 2 स्टार जरी झाला, तरी तुम्हाला ऍज अ सिनियर म्हणून एखादा तुमच्या डाऊनलाईन मधून तुम्हाला एखाद्या क्लायंट कडून, कस्टमर कडून एखादा कॉल येतो की सर या प्रोडक्टमुळे एवढा लवकर फरक का पडतो? त्याचं उत्तर तुम्हाला देता येत नाही. तुम्हाला सिनियरचा कॉल घ्यावा लागतो, सिनियरची मदत घ्यावी लागते, अपलाईनची मदत घ्यावी लागते. हे सोडून तर हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे की आपल्या प्रोडक्टचं फॉर्म्युलेशन काय आहे, त्याचा 4 ते 5 दिवसामध्ये रिझल्ट कशा पद्धतीने येतो, काय काय रिझल्ट जाणवतो, काय फरक जाणवतो, हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. म्हणून आपल्याला आपल्या प्रोडक्टची इन डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. ते प्रोडक्ट नॉलेज आपल्या बुकमध्ये, कॅटलॉगमध्ये 100% आपण दिलेलं आहे. पण आज बरेचसे लोक असे पण आहेत की ज्यांनी अजून आपल्या कॅटलॉगला ओपनही करून बघितलेलं नाही. मग जर आपण आपलं कॅटलॉग जर ओपन करून नाही पाहिलं, तर आपण परीक्षेमध्ये जसं पुस्तकच ओपन नाही केलं वर्षभर किंवा 6 महिने, तर आपण येणाऱ्या परीक्षेमध्ये पास होऊ का? जसं एखादा विद्यार्थी पास नाही होऊ शकत, सेम तसंच आहे की आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला पास नाही होता येणार. आणि प्रत्येक वेळी ज्यावेळी आपण एखादा कॉल आपल्या एकदम बेसिक क्वेश्चनसाठी, एखाद्या बेसिक ऑब्जेक्शनसाठी आपला कॉल जर आपल्या सिनियरला पाठवत असेल किंवा कनेक्ट करून देत असेल, तर समोरचा एखादा क्लायंट इतका हुशार असतो की तो हुशार क्लायंट पण विचार करतो की अरे ज्याच्याकडून मी प्रोडक्ट घेतोय त्याच्याकडे तर नॉलेजच नाहीये. मग ते कोणाची मदत घेतायत? त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात. मग ते सिनियरचा नंबर घेतात आणि सिनियरचं डोकं खात राहतात. मग जो रेफरन्स येतो सिनियरलाच येतो. जे जॉईनिंग येतात ते सिनियरलाच येतात आणि मधला माणूस बाजूला राहतो. जर सिनियर हुशार असेल, सिनियर शहाणा असेल, इथिकल असेल, एकदम परफेक्ट, म्हणजे जो आपण म्हणतो ना एकदम प्रामाणिक असेल ना सिनियर, तर तुमचा सेल तुम्हाला मिळतो. पण बऱ्याचदा ह्या इंडस्ट्रीमध्ये असं लक्षात येतं, भरपूर साऱ्या लोकांचे पास्ट आपण जर एक्सपिरियन्स पाहिले, इतर कंपन्यांचे एक्सपिरियन्स पाहिले, तर सिनियरने काय केलं, डाऊनलाईनची टीम खाऊन टाकली. ह्याचे रिझन असे की डाऊनलाईनने कधीही स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रयत्न नाही केला. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचा बिझनेस म्हणून, स्वतःचा प्रोडक्ट म्हणून, स्वतःची कंपनी म्हणून आपल्या बिझनेस बद्दल, आपल्या प्रोडक्ट बद्दल, आपल्या टीम बद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. कोणाकोणाला वाटतंय की हे जाणून घेणं किती इम्पॉर्टंट आहे? 100% पैकी तुम्ही किती मार्क्स द्याल? हे जाणून घेणं किती इम्पॉर्टंट आहे? 100% पैकी किती मार्क्स द्याल तुम्ही सांगा? एखादा म्हणाल 90%, 100%, रोहिणी मॅडम म्हणतात 100% गरजेचं आहे. हे 100% गरजेचं आहे. राईट? कारण हे जोपर्यंत आपण करत नाही, हे जोपर्यंत हा बेसिक रूल फॉलो करत नाही, तोपर्यंत तुमचा धंदा तुमच्याकडे नाही येणार. तुमचा धंदा तुमच्या सिनियरकडे जाणार. आज अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी काय माहितीये, की समर्थ सक्सेस लाईफ असेल किंवा आपला अचिव्हर ग्रुप असेल, तर अचिव्हर ग्रुपमध्ये असा आपला एकही लीडर आपल्यासोबत नाहीये, जो आपल्यासोबत चुकीचं काम करेल. असा एकही व्यक्ती आपल्या टीम मध्ये नाहीये जो आपल्या टीम सोबत चुकीच्या पद्धतीने काहीतरी वर्तणूक करेल किंवा चुकीच्या पद्धतीने लोकांची आयडी इकडे तिकडे करेल, कोणाचे रेफरन्स इकडे तिकडे जात नाही. ही अभिमानाची आणि छातीवर ठोकून सांगण्याची गोष्ट आहे. इतर टीम मध्ये जर आपण पाहिलं तर आपण त्या गोष्टीवरती बोलण्यापेक्षा मला तुम्हाला प्रामाणिकपणेचं एक एक्झाम्पल द्यायचं, म्हणजे आपला अचिव्हर्स ग्रुप आहे. आज तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तुमचा कुठलाही आयडी कधीही येऊ द्या, तरी तुमचा सिस्टम मध्ये आयडी लागला जातो, त्या सिस्टम मध्ये तुमचा आयडी इकडचा तिकडे होत नाही. ही ही खासियत आपल्या अचिव्हर्स टीमची. तरी पण आपल्या प्रामाणिकपणाला आज मला तुम्हाला सांगणं एवढंच आहे की जर तुम्ही या गोष्टी शिकलात तर तुमचा बिझनेस तुमच्याकडे येतो. पण सिनियर एवढे हुशार आहेत की आपला बिझनेस तुमच्या डाऊनलाईन मधून तरी बिझनेस आला, नकळतपणे तुमच्या डाऊनलाईन मध्ये मारला जातो, तुमच्या सिस्टम मध्ये मारला जातो आणि त्याचा पे आउट सुद्धा तुम्हाला कसा आला हे कधी कळतं? शनिवारी कळतं.
8 दिवस आपण कामच करत नाही, पण शनिवारी मेसेज पडतोय आपल्याला विड्रॉलचा मेसेज आला. मग लक्षात येतं अरे काम तर केलं नाही, मग पैसे कसे आले, पे आउट कसा आला, हे लक्षात येत नाही. आणि हे लक्षात यायचं असेल तर आपल्याला आपल्या प्रोडक्ट नॉलेज किंवा आपल्या क्लायंट सोबत आपल्याला टच बेस वाढवावा लागेल. ऍग्री आहे सगळे? सगळे ऍग्री आहेत? प्रोडक्ट नॉलेज पर्यंत तुम्हाला 100% स्वतःला शिकावं लागेल, यासाठी तुम्ही ऍग्री आहात का? येस. चलो नेक्स्ट, प्लॅन नॉलेज. आपल्या बिझनेसचा प्लॅन काय? मला ठराविक काही लोकांचे रिप्लाय येतात, ठराविक काही लोकांचे रिप्लाय येतात. 42चा काउंट आहे. माझी रिक्वेस्ट सगळ्यांना आहे, जर तुम्हाला बिझनेस सक्सेसफुली रन करायचा आहे, तुम्हाला तुमच्या बिझनेसला एका उंच शिखरावरती घेऊन जायचं ना, तर तुमचं इथे तरी पार्टिसिपेशन असणं गरजेचं आहे. कारण इथे ज्यावेळेला तुम्ही पार्टिसिपेट कराल त्यावेळेला तुमचा बिझनेस तुमच्यासोबत वर्क करेल आणि तो बिझनेस मधून तुम्ही पुढे पुढे जाल. मग मला सांगायचं एवढंच आहे की आपल्याला जर शनिवारी मेसेज पडतो, जर 500 रुपयाचा मेसेज पडला असेल, एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय की जर तुम्हाला विड्रॉलचा फक्त 500 रुपयाचा जरी मेसेज पडला असेल तरी ते 500 रुपये तुमच्या अकाउंटला कसे आले याचं नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे. मग तो प्रोडक्ट आपला जो काही बिझनेस प्लॅन आहे, त्या बिझनेस प्लॅन मध्ये कोणत्या प्रकारे वर्किंग केलं जातं, लेफ्ट राईट सिच्युएशन कशी असते, आपला ट्री व्ह्यू कसा असतो, त्याच्यानंतर आपले डाऊनलाईन स्पॉन्सर, रिवॉर्ड्स किंवा बायनरी इन्कम कसा जनरेट होतो, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ही बेसिक रूल आहे आपल्या बिझनेसचा. या 10 पिलर्स मी तुम्हाला दाखवतोय की आपल्या टीम मध्ये जे 10 लोक असणार आहेत किंवा जी कोणी व्यक्ती असणार आहे, ज्यावेळी जो बिझनेस प्लॅन देऊन ऐकून आपला बिझनेस जॉईन करेल ना, त्याला हे बिझनेस प्लॅन अतिशय समजणं अतिशय महत्वाचं आहे. कारण पैसे येणं इम्पॉर्टंट नाही, पैसे कसे येतात हे समजून घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे. जर 500 रुपये आले माणूस खुश होईल, उद्या 5,000 आले तरी माणूस खुश होईल, पण त्याच्या थर्ड वीकला ते 5,000चे 10,000 कसे करायचे अशी अक्कल त्या माणसाकडे नसेल तर तो 5,000चा चेक 1,000ला येईल, 1,000चा चेक 0ला येणार. आणि असे बरेचसे लोक आपल्या टीम मध्ये असतात. कारण का, तर ते कुठल्याही प्रकारचं नॉलेज आपल्या डोक्यामध्ये घेत नाहीत. 500 रुपये आले तरी खुश होतात, नाचतात. 5,000 आले तर अजून उड्या मारतात, 10,000 आले तर त्याच्याहून उड्या मारतात आणि सगळ्या गोष्टी विसरून जातात. पण त्याच्या नेक्स्ट वीकला त्याचा चेक डायरेक्टली ड्रॉप होतो. कारण का, तर ते 10,000 कसे आले हे त्याला माहित नसतं. म्हणून रिक्वेस्ट आहे माझी की तुम्हाला बिझनेस प्लॅन अतिशय समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे, राईट? तर बिझनेस प्लॅन कोण कोण समजून घेण्यासाठी तयार आहे? चॅट बॉक्स मध्ये टाका 40 किती किती लोक आहेत आपल्यासोबत? 41. येस. एक व्यक्ती, दोन व्यक्ती, स्वाती मॅडम, वैशाली मॅडम, पाटील मॅडम, सारिका मॅडम. चलो फास्ट मध्ये तुमचे रिप्लाय येऊ द्या. नीता मॅडम, अंगा मॅडम, फास्ट मध्ये जर तुमचे रिप्लाय आले तर आपण फास्ट फास्ट पुढे जाऊयात, कारण महत्वाच्या गोष्टी तुमच्याशी शेअर करतो मी. कारण हे बेसिक रूल तुमच्या लक्षात घ्या की जर तुम्हाला बिझनेस प्लॅन आला तर समजून चालायचं की तुम्हाला पैसे पण येणार. हा रूल आहे इंडस्ट्रीचा. जर तुम्हाला बिझनेस प्लॅन आला नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. येतील, पण ते कसे येतील हे तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे बिझनेस प्लॅन येणं, तुमच्या डोक्यामध्ये येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रमोशन नॉलेज. तुम्हाला तुमच्या बिझनेसला प्रमोट करता यायला पाहिजे, तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट्सला प्रमोट करता यायला पाहिजे, तुम्हाला स्वतःला प्रमोट करता आलं पाहिजे. हे ज्यावेळी तुम्ही करायला शिकाल त्यावेळी समजून चला की तुमचा बिझनेस एकदम फास्ट ग्रो करेल. कारण बऱ्याचशा लोकांना प्रमोशन करणं माहित नाही. लोक घाबरतात, लाजतात, टेन्शन घेतात, याने असं होईल का, त्याने तसं होईल का, याचा त्याचा विचार करत करत लोक, भरपूर सारे लोक विचार करतात की मी जर कदाचित बिझनेस चालू केलाय आणि जर माझ्या नातेवाईकांना समजला तर ते काय म्हणतील, बाबा तू हे काम सोडून काय काम चालू केलं, अगं बाई तू चांगली नोकरी करत होती ते सोडून तू आता याच्यासोबत कशाला ह्या धंद्यात पडली, ह्या फंद्यात पडली, असंही म्हणणारे भरपूर सारे लोक आहेत. आणि ह्या लोकांमुळे आपली प्रगती आपण थांबवून घेतो, आपल्या प्रगतीला आपण ब्रेक मारलेला असतो. हे सोडून असं कोण कोण आहे आपल्या टीम मध्ये सांगा आता, का ज्यांना असं वाटतंय की लोकांच्या भीतीमुळे आपण अजून प्रमोशन केलेलं नाहीये? असं कोण कोण आहे? लोकांच्या भीतीमुळे अजून आपण प्रमोशनला सुरुवात केली नाही असं आपल्या टीम मध्ये कोण कोण आहे? त्याने आय टाईप करा फास्ट मध्ये. आपल्याला कळेल की आपल्या टीम मध्ये असं असं कोण आहे की जे अजून घाबरत आहेत, भीती आहे त्यांना मनामध्ये. येस, स्वाती जाधव मॅडम आहेत की त्यांना असं वाटतं की लोकांना सांगितल्यानंतर लोक आपल्याला नाव ठेवतील आणि त्यामुळे ते प्रमोशन करत नाहीत. आय अप्रिशिएट मॅम की तुम्ही रिप्लाय दिलात. असे भरपूर सारे लोक आहेत पण रिप्लाय द्यायला सगळे घाबरत आहेत. पण मात्र फोनवरती जर बोलायला गेलं, आपण जर एखाद्याचा फॉलोअप घेतला तर लक्षात येतं आपल्याला की कोणीतरी असं नाही म्हणतंय, कोणीतरी विरोध करतंय, राईट? अमृता मॅडम आहेत, ही त्यांची डाऊनलाईन आहे. म्हणजे सिनियर जर असेल जो घाबरतोय तर डाऊनलाईन 100% घाबरणार. कॉपी पेस्टचा धंदा आहे, राईट? जर सिनियरने जी गोष्ट केली नाही तर ऑलमोस्ट समजून चालायचं
ऑब्विसली की डाऊनलाईन पण तीच गोष्ट फॉलो करणार. हे एक्झाम्पल आपण आता स्टेट केलेलं जे आहे ना, आता ते चेंज करा. जर आपल्या मनामध्ये अशी भीती असेल तर आता ती भीती मनातून पहिली काढा. कारण आपले प्रोडक्ट्स सोन्यासारखे आहेत. आपले प्रोडक्ट्स लोकांना चांगलं आरोग्य देणार आहेत. आपले प्रोडक्ट लोकांना जीवदान देणार आहेत. आपले प्रोडक्ट आपल्या घरामध्ये 4 पैसे आणून देणार आहेत. आपले प्रोडक्ट आपल्या घराचा हप्ता भरणार आहेत. आपले प्रोडक्ट आपल्या घरामध्ये गाडी आणणार आहेत. आपले प्रोडक्ट आपल्या घरच्यांचं किंवा आपल्या लहान मुलांचं स्वप्न पूर्ण करणारे प्रोडक्ट्स आहेत. एवढं जबरदस्त प्रोडक्ट मग आपल्याला लाज कसली वाटली पाहिजे, आपल्याला कसली भीती वाटली पाहिजे का हे प्रोडक्ट मी लोकांना सांगितलं तर लोक आपल्याला नाव ठेवतील. असा कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये येता कामा नये. आणि आजपासून अभिमानाने प्रोडक्ट प्रमोट करायला सुरुवात करा. ज्या प्रोडक्टमुळे आज 4 नाही, आज जवळजवळ 16 लाख लोकांच्या आयुष्यामध्ये आपण परिवर्तन केलंय. का कसली भीती बाळगायला पाहिजे. आज टीव्ही सिनेमा आपण बघतो किंवा आपण जाहिरात बघतो, इतर ठिकाणी तुम्ही बघा, इतके लोकांच्या आरोग्याला हानिकारक असलेले प्रोडक्ट्स लोक प्रमोट करतात. लोक करोडो रुपये कमवतात. पण आज आपल्या प्रोडक्टमुळे जर 4 लोकांना किंवा आपण हजारो लाखो लोकांना आज आपण नवीन जीवदान देतोय. आणि आजही आज भारतामध्ये जर पाहिलं तर आज 150 कोटी लोकांपैकी 60 ते 70 कोटी लोकांना आपल्या प्रोडक्टची आवश्यकता असताना आपण घाबरतोय की आपले प्रोडक्ट लोक घेतील की नाही घेणार. कुठलीही चिंता करणं सोडून द्या. आज आज मनापासून असा निश्चय करा की मी कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही अशी शपथ घ्या, मी कुठल्याही व्यक्तीला माझे प्रोडक्ट समजावून सांगताना किंवा माहिती देताना घाबरणार नाही, लाजणार नाही. अशी शपथ घेऊन तुम्ही सांगा स्वतःच्या मनाला. असा शपथविधी केला पाहिजे तुम्ही. प्रत्येकाने केला पाहिजे. स्वतःचा सकाळी निर्धार केला पाहिजे की आज मी कमीत कमी 20 लोकांना, 30 लोकांना, 100 लोकांना माझ्या प्रोडक्ट बद्दल मी माहिती सांगेन. काय हरकत आहे माहिती सांगायला. प्रमोशनला लाजू नका मित्रांनो. भरपूर सारे लोक चुकीच्या पद्धतीचे चुकीचे प्रोडक्ट्स मार्केटला आज प्रमोट करतायत. लाखो कोटी रुपये कमवतात. लोकांचं आरोग्य खराब करतायत. राईट. प्रोडक्ट सोबत आपला बिझनेस प्लॅन. मला सांगा, बिझनेस प्लॅन चालू करायला, बिझनेस मध्ये जॉईन करायला किती पैसे लागतात. एक प्रोडक्ट घेऊन आपण प्रोडक्ट जरी सेल आउट केलं तरी त्याचं फ्री रजिस्ट्रेशन मधून त्या व्यक्तीचं काम चालू होतं. त्या व्यक्तीने काम केलं तर त्याच्या आयुष्यामध्ये, आरोग्यामध्ये किंवा त्याच्या अकाउंटमध्ये 4 पैसे येण्याचा मार्ग रिकामा होतो. त्याला एक बेसिक ट्रेनिंग दिलं. बेसिक ट्रेनिंग मधून त्याने सुरुवात केली आणि त्याने सुरुवात करताना पहिल्या आठवड्यामध्ये 500 रुपये कमवले, दुसऱ्या आठवड्यामध्ये 5,000 कमवले, 10,000 कमवले, 50,000 कमवले. आज कोटी रुपये कमवणारे लोक आज आपल्या समर्थ सक्सेस लाईफमध्ये. मग जर कोटी रुपये कमवले जाऊ शकतात, लाखो रुपये कमवले जाऊ शकतात, आजही आपल्या टीममध्ये हजारो रुपये कमवला, दिवसाला हजारो रुपये कमवणारे लोक आहेत. मग आपला बिझनेस प्रमोट करायला सांगायला लागतंय काय. आज तुमच्यासारखे लोक जर आज आपण म्हणतो ना कष्टाळू होत करू किंवा मेहनती लोक जर आपल्या सिस्टम मध्ये आपण घेऊ शकलो तर आपला बिझनेस पटकन ग्रोथ करेल. एक. आणि दुसरी गोष्ट, जी लोक अडचणीमध्ये आहेत त्या लोकांना अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग जर आपण आपल्या तोंडातून निघालेल्या 2-3 शब्दांमुळे जर निघाला तर 100% त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीतरी परिवर्तन होईल. येस और नो. मग लक्षात घ्या की आपला प्रोडक्ट असेल नाही तर आपला बिझनेस असेल, छाती ठोकपणे समोरच्याला ठणकावून सांगा की माझ्या प्रोडक्टमुळे चांगलं आरोग्य मिळतं आणि माझ्या बिझनेसमुळे तुमच्या घरामध्ये लाखो रुपयांची सुद्धा कमाई होऊ शकते. विश्वासाने या सिस्टमला, प्रोडक्ट वापरा नाहीतर बिझनेस करा. तुम्हाला चांगलं आरोग्य आणि चांगलं आर्थिक स्वातंत्र्य देण्याची ताकद आमच्या बिझनेसमध्ये आहे. कोण कोण करायला तयार आहे, ही शपथ घ्यायला कोण कोण तयार आहे, फास्ट मध्ये रिप्लाय करा. 41 लोकांचा रिप्लाय आहे. येस, शपथ घ्या. प्रमोशन करायचं म्हणजे करायचंच. राईट. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट, प्रमोशन नंतर 1 टीम 1 मिशन. जर कंपनी सोबत आपण काम करतोय, एका बिझनेस प्लॅटफॉर्म मध्ये आपण काम करतोय, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की 1 टीम 1 मिशन वरती आपण काम केलं पाहिजे. आज सगळ्यांना करोडपती बनायचे, आज सगळ्यांना डायमंडशिप करायचे, आज सगळ्यांना स्वप्न पूर्ण करायचे. स्वप्न वेगळी असू द्या पण तुमचं मिशन एक असायला पाहिजे. आपण एक टीम जर काम करतोय, आज आपण अचिव्हर्स ग्रुपचे एक मेंबर असेल, अचिव्हर ग्रुपचे आपण एक पार्टिसिपंट असेल, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की 1 टीम 1 मिशन वरती आपण काम करतोय. आणि 1 टीम 1 मिशन म्हणजे आपलं मिशन एकच आहे की आपल्याला सगळ्यांना डायमंडशिप करायचंय, आपल्याला सगळ्यांना करोडपती बनायचं. 2026 सालामध्ये जर तुम्ही पाहिलं, राईट, जर तुम्ही पाहिलं तर एकच गोष्ट लक्षात घ्या की 1 टीम 1 मिशन मध्ये ज्यावेळी तुम्ही एका रस्त्यावरती चालताय आणि जर तुम्ही एकमेकांना धक्का देऊन चालत असाल तर कोणी रस्त्याच्या शेवटच्या टोकाला पोहोचणार नाही. पण जर एका रस्त्यावरती चालताय, एकमेकांना सपोर्ट करून, एकमेकांना पुश करून जर तुम्ही चालताय तर तो अख्खा ग्रुप लवकरात लवकर पुढच्या डेस्टिनेशनला पोहोचेल. आणि मला तुम्हाला सांगायचं एवढं की 2026 साल जे आहे, हे 2026 सालामध्ये तुम्हाला सगळ्यांना एका मिशन वरती जायचंय आणि ते मिशन म्हणजे 1 करोड. 1 कोटीचं मिशन आपल्या समोर आहे, एक करोडपतीचं मिशन आपल्या समोर आहे आणि डायमंडशिपचं मिशन आपल्या समोर आहे.
कोणीही असा विचार करू शकत नाही की 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष लागतात डायमंडशिपला, असा कोणीही विचार करू नका. कारण ही सगळी दुनिया, हे सगळं आजूबाजूचं जे काही वातावरण आहे, जी काही दुनिया बनलेली आहे, ही सृष्टी बनलेली आहे, ही फक्त एका विचाराने बनलेली आहे. लक्षात घ्या. तुम्ही जसा विचार कराल तसा विचार केल्यानंतर तुमच्या कृती जर त्या पद्धतीच्या असतील तर 100% तुम्ही त्या गोष्टी पूर्ण करू शकता. आणि हीच ताकद आपल्या ह्या बिझनेसमध्ये आहे आणि आपल्या विचारांमध्ये पण आहे. मग विचार करायला हरकत काय? कोण कोण तयार आहेत 2026 मध्ये मिशन करोडपती आणि मिशन डायमंडशिप साठी? गो डायमंडशिप साठी कोण कोण तयार आहे? पटकन चार पाच टाका. मला गो डायमंडशिप साठी, डायमंडशिप करायची आहे आपल्याला, तर डायमंड होण्यासाठी आपण कोण कोण रेडी आहेत? 41 लोकांचा रिप्लाय येणं गरजेचं आहे. चलो ग्रेट. जे स्वतःच्या विचाराने जर रिप्लाय करत असतील 100% ते तिथे पोहोचतील. पण जर फक्त बघायची भूमिका असेल तर तुम्ही बघत राहाल, आयुष्यभर बघत राहाल, तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन नाही होणार. हा शापच आहे, हा युनिव्हर्सचा शाप आहे. लक्षात घ्या. तुम्हाला जे पाहिजे ते मागायला सुरुवात करा. राईट. त्यामुळे आता नेक्स्ट जाऊयात. 10 पिलर्स तुम्ही पाहिलेत, 10 पिलर्सची जबाबदारी तुम्ही पाहिल्यात. जर तुम्ही स्क्रीनशॉट घेतला नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. ह्या ज्या गोष्टी तुमच्या समोर मी तुम्हाला दिलेल्या आहेत ना, ह्या गोष्टी तुमच्या प्रत्येक व्यक्तीच्या खोपडीमध्ये फिट पाहिजे. फिट म्हणजे फिट पाहिजे. कुणी कधी तुम्हाला कोणत्या एखाद्या मीटिंगमध्ये विचारलं, कुणी तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये, होम मीटिंगमध्ये गेला तर तुम्हाला या 6 गोष्टी 100% छाती ठोकपणे विश्वासाने सांगता यायला पाहिजे. हे जेव्हा तुम्ही सांगायला सुरुवात कराल, तुमचा कॉन्फिडन्स खूप वेगळ्या प्रकारचा असेल आणि ह्या कॉन्फिडन्सवरती तुमचा समोरचा माणूस तुम्हाला कनेक्ट केल्याशिवाय राहणार नाही. ह्याच्यामध्ये तर बिझनेस प्लॅन येत पण नाही. आता बिझनेस प्लॅनचा विषय पण नाही चालला. फक्त ह्या 6 गोष्टी तुमच्या समोर आहेत. ह्या 6 गोष्टी विश्वासाने समोरच्या एखाद्या नवीन व्यक्तीला सांगा. तो नवीन व्यक्ती तुमचा एक्सपिरियन्स वाला असू द्या, नाहीतर एखादा फ्रेशर असू द्या, तुमचा कॉन्फिडन्स बघून समोरचा माणूस म्हणेल की तुम्ही जे करताय काम ते जबरदस्त काम आहे, मला पण तुमच्या बिझनेसमध्ये काम करायचं. एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला या बिझनेस, या 10 रूल्स, 6 रूल्स मध्ये मिळेल. ओके. तर 10 बेसिक बेसिक जे आहेत, बेसिक जे आहेत ना आपल्या या बिझनेसचे, ते 10 बेसिक्स आपण समजून घेऊयात की 10 बेसिक्स नक्की काय आहेत. जर आपल्याला बिझनेस करायचा आहे, आपल्याला जर आता ग्रोथ करायची आहे, आता तुम्हाला मी मागचे 6 पॉईंट दाखवले, कोर पिलरचे 6 पॉईंट दाखवले, पण 10 कोर पिलरचे पुढच्याही ज्या 2 स्लाइड असणार आहेत ह्या त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. चार्ट स्क्रीनवरती कोणी काही गडबड करू नका प्लीज. ठीक आहे. तर 10 बेसिक बिझनेसचे रूल आहेत किंवा 10 बेसिक्स आहेत जे आपण आज 1 बाय 1 समजून घेऊ. बिझनेस करायचा आहे, रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. जबाबदारी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण बऱ्याच लोकांकडे जबाबदारी आहेत पण कोणी दाखवत नाही, जबाबदारीने काम करत नाही. जबाबदारी नसेल तर तुम्ही बिझनेसमध्ये ग्रोथ करू शकत नाही, तुमच्या फॅमिलीमध्ये ग्रोथ करू शकत नाही, समाजामध्ये ग्रोथ करू शकत नाही. आणि जबाबदारीच एक गोष्ट अशी आहे जी तुम्हाला सगळ्या गोष्टी करायला भाग पाडते. मग कोण कोण रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहे? त्याने ए टाईप करा. ए टाईप करा. जे जे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहे त्याने ए टाईप करायचंय फास्ट मध्ये. मग कारण मी तुमचा रिप्लाय का देते, तर तुमचं अटेन्शन ह्या बिझनेस प्लॅन मध्ये असलं पाहिजे, तुमचं अटेन्शन तुमच्या बिझनेस मध्ये असलं पाहिजे. आणि हे ज्यावेळी तुमचं असेल ना त्यावेळी तुम्हाला सोपं जाईल या गोष्टी करायला. थोडंसं एंगेज राहा तुम्ही ह्या बिझनेसमध्ये, तुम्ही एंगेज राहा ह्या झूम मीटिंग मध्ये, तुम्ही एंगेज राहा तुमच्या लाईफमध्ये. कारण भरपूर सारा टाइम आपल्याकडे मिळतो. आपण फक्त बिझनेस करायच्या वेळी लोकांना समजावून सांगतो किंवा कोणी जर आपल्याकडे अपॉर्च्युनिटी घेऊन आला, आपल्या सिनियरचा आपल्याला जर कॉल आला तर आपल्याला कारण असतात की साहेब माझ्याकडे आता वेळ नाहीये, मला आता सुट्टी नाहीये, माझ्या फॅमिलीचा प्रॉब्लेम चाललाय, माझं हे चाललंय, माझं ते चाललंय, अमुक धमुक सगळ्या गोष्टी असतात. आणि त्यांच्याकडे एक गोष्ट नसते ती म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. पण ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्याला तुम्ही कधीही कोणतेही काम सांगा, तो व्यक्ती जबाबदारीने काम केल्याशिवाय राहत नाही. हे सोडणं. मग लक्षात घ्या, जर आपल्याला जबाबदारीने जर काम करायचंय तर मग करायला काय हरकत आहे? मग जबाबदारी घ्यायला शिका. मग जबाबदारी वेगवेगळ्या प्रकारच्या कोणकोणत्या असतात जबाबदाऱ्या? आपली फॅमिलीची पहिली जबाबदारी, फर्स्ट प्रायोरिटी आपली फॅमिली आहे. मग फॅमिलीसाठी पहिली जबाबदारी द्या. बिझनेस, फॅमिलीला हॅपी ठेवण्यासाठी आपला बिझनेस होणं गरजेचं आहे. तर बिझनेससाठी आपली जबाबदारी, जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी घ्यायला शिका. राईट. मग नंतर आपली टीम येते. टीम मध्ये पण आपल्याला कोणत्या कोणत्या जबाबदारी लागतात या सगळ्या गोष्टी शिकून घ्या. रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. सेकंड गोष्ट, सेकंड बेसिक जे आहे ते हँडलिंग. आता हँडलिंग मध्ये काय येतं? आपल्याला टीम हँडलिंग येतं, कस्टमर हँडलिंग येतं, कस्टमरचे ऑब्जेक्शन हँडलिंग येतं. राईट. या सगळ्या हँडलिंग मध्ये तुम्हाला हे हाताळता यायला पाहिजे. हँडलिंग म्हणजे हाताळणं. तुम्हाला बिझनेस हँडल करता यायला पाहिजे, तुम्हाला टीम हँडल करता यायला पाहिजे, तुम्हाला तुमचा एखादा क्लायंट आहे त्याचे काही प्रश्न आहेत
की मी 5 दिवसाचं 10 दिवसाचं प्रोडक्ट खाल्लंय, पण मला त्याचा रिझल्ट काही प्रमाणामध्ये कमी जाणवतोय. ते पण तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. आणि आज रात्री प्रोडक्ट खाल्लं, उद्या दुसऱ्या दिवशी एखाद्या क्लायंटचा फोन येतो, साहेब मला तर एका दिवसातच फोन आला, हे एका रात्रीतून मला फरक पडला. तर तो फरक कशामुळे पडला, तर हे फरक पडण्याचं कारण सुद्धा तुम्हाला हँडल करता यायला पाहिजे. एखादा व्यक्ती म्हणतो 1 महिना झाला मी प्रोडक्ट आता खायचं बंद केलंय आणि आता 5व्या-6व्या दिवशी माझं दुखायला लागले, तर ते सुद्धा तुम्हाला हँडल करता यायला पाहिजे. हे झालं प्रोडक्टच्या बाबतीत. पण बिझनेसच्या बाबतीत असं होऊ शकतं की सर मी आज जॉईन केलंय आणि आता 10 दिवस झाले पण माझं एक पण जॉईनिंग आलं नाही. ते तुम्हाला हँडल करता यायला पाहिजे. माझ्या 45 डेज पैकी आता माझ्याकडे आता फक्त 5च दिवस बाकी आहेत, 40 दिवस झालेत आणि माझ्याकडे अजून 3 पेअर मॅच करायचे बाकी आहेत. मला स्टार व्हायचंय, पण मला 3 पेअर मॅच होता येत नाहीये, करता येत नाहीये. ते सुद्धा तुम्हाला हँडल करता यायला पाहिजे. हे हँडलिंगमध्ये येतं, राइट? हे बेसिक आहे तुमच्यासाठी. आणि बरेचसे लोक हँडल करायला चुकतात, हँडल करायचे राहून जातात किंवा हँडल करता येत नाही आणि मग ढकलतात जबाबदारी वरच्यावरती. की सर हा कॉल करून द्या, नाहीतर हा नंबर घ्या, तुम्ही यांच्याशी बोला, यांचं काय चाललंय ते बघून घ्या. जर झालं तर ओके, नाही झालं तर तेल लावत घ्या. येतं लक्षात? त्यामुळे असं कुठल्याही प्रकारचं हँडलिंग कॅरी फॉरवर्ड करू नका किंवा हँडओव्हर करू नका. हँडलिंग करायला शिका आणि तुम्हाला हँडलिंग करता आलं तर तुम्हाला चांगला बिझनेस करता येतो. हे चांगला बिझनेस करण्यासाठीची तुम्हाला मी कारण देतो. याची बेसिक गोष्टी तुम्हाला सांगतोय मी. ओके. त्याच्यानंतर डिसिप्लिन. तुम्हाला शिस्त पाळता यायला पाहिजे आणि बऱ्याचशा लोकांकडे शिस्त हा प्रकार नाही राहत. मग तो कुटुंबामध्ये पण नाही राहत, समाजामध्ये नाही राहत, बिझनेसमध्ये नाही राहत, नोकरीमध्ये नाही राहत, कुठलाही छोटा मोठा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये पण नाही राहत. पण ज्या व्यक्तीने शिस्त पाळली आहे त्या लोकांनी यश मिळवलं, यश प्राप्त केलंय. मग जर शिस्त पाळून जर आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर आपल्याला करायला काय हरकत आहे? बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्या. शिस्त पाळा. मग आपल्याला शिस्त कोणकोणत्या गोष्टींची आहे हे पण तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये कळेलच. कोणकोणत्या गोष्टींची शिस्त पाळायची, राईट? हे शिस्तीचं लक्षण आहे. शिस्त म्हणजे सक्सेस आहे. लक्षात घ्या. याचं डेफिनेशन एकदम क्लिअर आहे. जर तुमच्यावरती जबाबदारी आहे तर तुम्ही शिस्तीत राहणार. शिस्तीत राहिलं तर तुम्ही नॉलेज पण घेणार आणि हे नॉलेज हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. पहिल्या स्लाइडमध्ये तुम्हाला मी हे सांगितलंय कंपनीच्या प्रोफाईल पासून तर आपल्या प्रमोटर पर्यंत हे सगळं आपल्याला बिझनेस प्लॅन, प्रोडक्ट्स वगैरे सगळं आपल्याला हे नॉलेजमध्ये येतं आणि नॉलेज घ्यायला कधी मागे राहायचं नाही. जेवढं तुमच्याकडे जबरदस्त नॉलेज असेल, जेवढं एक्स्ट्रा नॉलेज असेल, ते नॉलेज तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये वापरता येतं. आणि बऱ्याचशा लोकांना कंटाळा येतो शिकण्याचा. पिक्चरला जाण्याचा, एखादा मोबाईलमध्ये सिरीज बघण्याचा किंवा आपण म्हणतो मोबाईलमध्ये Instagram, Facebook या सगळ्या गोष्टी बघण्याचा भरपूर सारा टाइम असतो. पण बिझनेसमध्ये ग्रोथ करण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला युजफुल आहेत, फायदेशीर आहेत, या गोष्टी नॉलेजेबल गोष्टी आपल्याला शिकायला कंटाळा येतो. यामुळे होतं काय, की नॉलेज आपल्यापासून दूर राहिलं, की आपला बिझनेस आपल्यापासून दूर राहतो. बिझनेस दूर राहिला, की आपले पैसेही आपल्यापासून दूर राहतात. आणि पैसे जर आपल्यापासून दूर राहिले, तर आपली स्वप्न आपल्यापासून दूर पळून जातात. येतं लक्षात? त्यामुळे जर आपल्याला नॉलेज घेता आलं, तर हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळेत पण मिळतील. त्यामुळे नॉलेज घेण्यासाठी कधीही कोणी मागे थांबायचं नाही. ओके? त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रस्ट. सगळ्या वरच्या 4ही गोष्टी आल्या तुमच्याकडे. विश्वास पण पाहिजे. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं, की माझ्यावरती माझा स्वतःचा विश्वास आहे आणि हे असं होऊ शकत नाही, ते तसं होऊ शकत नाही, अशी टीम बनत नाही, तशी टीम बनत नाही किंवा असे प्रोडक्ट सेल आउट होत नाही आणि तसेही होत नाही. किंवा असंच असेल का, तसंच असेल का, असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय. हे जे काही तुमचे जर तरच्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या थोड्या बाजूला ठेवा. विश्वास ठेवा. तुम्हाला ह्या ज्या बिझनेसमध्ये ज्यांनी आणलं, त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवा. जर तुम्हाला त्या व्यक्तीवरती विश्वास नसेल, कंपनी आहे, कंपनीच्या ऑफिसला येऊन कंपनीसोबत सीनियर सोबत बसून विश्वास संपादित करा. त्यांच्यासोबत विश्वास जनरेट करा. ते बॉन्डिंग तयार करा. त्या प्रोडक्ट बद्दल असेल, बिझनेस बद्दल असेल, बिझनेस प्लॅन बद्दल असेल, बिझनेस पार्टनर बद्दल असेल, ते अपलाईन असेल ना तर डाऊनलाईन असेल. विश्वास तुमचा तुमच्या यशाचं एक चाक आहे आपण म्हणतो. यशाचा रथ जे आहे ना तुमचा, जे तुम्हाला घेऊन जाणार आहे पुढे, ते यशाचं एक चाक आहे, की ते तुम्हाला पुढे घेऊन जाणार. जर ते डगमगत असेल ना, तर तुमचा रथ पुढे जाणार नाही. कुठेतरी मातीमध्ये रोवून बसणार. त्यामुळे विश्वासाचं चाक भक्कम असलं पाहिजे. ते कधीही पंक्चर होता कामा नये, असं समजून चला. ते काम कधीही पंक्चर होता कामा नये. जर त्याची हवा कमी व्हायला लागली तर वेळेत पंक्चर काढा. कुठून जिथून तुम्हाला मदत मिळेल त्याची पंक्चर काढा. कारण यशाचा रथ हा तुमचा कंटिन्यू पुढे पुढे चालला पाहिजे आणि त्याला हे चाक जे आहे ते मजबूत असलं पाहिजे. ऍग्री करता ही गोष्ट तुम्हाला विश्वास किती इम्पॉर्टंट आहे? 10 पैकी किती मार्क्स द्याल तुम्ही? 10 पैकी 10 पैकी तुम्ही मार्क्स किती द्याल? मला तुम्हाला विचारायचंय, की तुमच्या यशाच्या रथाचं विश्वासाचं चाक आहे, याच्यामध्ये 10 पैकी किती टक्के हवा असली पाहिजे, असं तुम्हाला वाटतं? 10 पैकी 10. येस, वैशाली मॅडम म्हणतायत, शिवाली मॅडम म्हणतायत 10 पैकी.
100% सगळ्यांना असं वाटतंय की 10 पैकी 10च हवा असली पाहिजे, राईट? 10 पैकी 10 हवा असली पाहिजे असं जर तुम्हाला वाटतंय, पण बऱ्याचशा लोकांमध्ये 10 पैकी 2 हवा असते, 3 पॉईंट असते, 4 पॉईंट असते, 5 पॉईंट असते, राईट? 6 पॉईंट असते, 7ही असते, 8ही असते, 9 असते. तर जर तुमचं चाकामध्ये ते विश्वासामध्ये 10 पॉईंट पैकी जर कमी हवा असेल तर समजून सांगायचं तुमचं रथ हळूहळू चालणार, स्लो चालणार. कारण तुम्हाला प्रॅक्टिकली जे लोक ड्रायव्हिंग करतात त्या सगळ्यांना माहितीये की गाडीमध्ये कार असेल ना तर टू व्हीलर असेल, जर तुमच्या गाडीच्या टायरमध्ये जर हवा कमी असेल तर गाडी डगमगती चालते. कुठल्याही एका टायरमध्ये हवा कमी असेल तर गाडी व्यवस्थित चालत नाही, टायर खराब होण्याचे चान्सेस असतात, आपल्याला ऍक्सिडेंट होण्याचे पण चान्सेस असतात. जसं हवेचं प्रेशर एकदम अॅक्युरेट लागतं, सिंपल गोष्ट आहे की आपल्या बिझनेसमध्ये विश्वासाचं गणित सुद्धा पक्क लागतं, त्याचं प्रेशर सुद्धा पक्कच लागतं, तरच यशाचं रथ पुढे यशस्वीरित्या पुढे जाणार आहे, राईट? त्यामुळे विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. ज्याचा नाहीये आजपासून विचार करा, कुठे विश्वास डगमगतोय, कुठे कमी पडतोय, राईट? त्याच्यानंतर ड्रीम्स. आता हे ड्रीम्स म्हणजे काय? हे प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारचं रिझन असू शकते, प्रत्येकाचं वेगवेगळं स्वप्न असू शकते. त्या स्वप्नांवरती काम करायला सुरुवात करा. जबाबदारी घ्या आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याची. त्याला हँडल करा कुठल्या पद्धतीने करायचंय. स्वप्न पूर्ण करण्यासाठी डिसिप्लिन मध्ये राहा, नॉलेज घ्या, विश्वास ठेवा आणि स्वप्न पूर्ण करा. सिंपल बेसिक रूल आहे. हा सिक्वेन्स जो आहे ना, हा तुम्हाला शिकून जाईल. तुमच्या स्वप्नांना पूर्ण करायचे तर पहिल्या पॉइंटला जा. रिस्पॉन्सिबिलिटी, तुमच्या स्वप्नांची जबाबदारी. आज जर तुम्ही एका चांगल्या लेवलला बिझनेसमध्ये ग्रोथ करताय, तुम्ही एका रँक अचिव्हर असाल ना, तर तुमच्यासोबत तुमच्या टीमच्या स्वप्नांची पण जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागते. त्यांना सुद्धा हँडल करावं लागतं, त्यांना डिसिप्लिन मध्ये ठेवावं लागतं, त्यांना नॉलेज द्यावं लागतं, त्यांना विश्वास द्यावा लागतो. त्यांची स्वप्न पूर्ण होतात आणि आपली स्वप्न पूर्ण होतात. असं कोणाकोणाला वाटतंय? त्याने डी टाईप करा, डी. हे गणित ज्यांना समजते त्याने डी टाईप करा, ज्यांना नाही समजत त्यांनी रिप्लाय करू नका, कारण ते तसंही करणार नाही. येस, ग्रेट, थँक्यू सो मच. आणि मला माहिती आहे किती लोकांचे, 40 पैकी किती लोकांचे रिप्लाय तर सगळे स्टोअर होतात माझ्याकडे. यातून लक्षात येतं की विश्वास काय असतो, त्यानंतर आपल्याला नॉलेज किंवा डिसिप्लिन काय असतं, रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, हे सगळ्या गोष्टी त्यातून समजतात. एक ठराविक 10-12 लोकांचे रिप्लाय येतात आणि त्यानंतर शटडाऊन होते. पण स्वप्नांवरती काम करायला सुरुवात करा मित्रांनो. स्वप्न ही तुम्हाला अतिशय महत्वाची आहेत आपल्या आयुष्यामध्ये, कारण स्वप्नाशिवाय ही दुनिया बनली पण नाही आणि बनणार पण नाही. तुमचं स्वप्न जे काय असेल ते तुम्हाला पुढे घेऊन जाईल. रिस्पेक्ट अँड प्रॉस्पेक्ट. एक गोष्ट लक्षात घ्या, बेसिक रूल आहे हा, रिस्पेक्ट द्यायला शिका. तुमचा डाऊनलाईन असेल, अपलाईन असेल, कस्टमर असेल, आपल्यासोबतचा एखादा अनोळखी माणूस असेल, आपले कोणतीही आपल्या आजूबाजूला व्यक्ती असेल, कोणतीही व्यक्ती असेल, अनोळखी किंवा ओळखीची, घरातली और बाहेरची कुठलीही व्यक्ती असेल, त्याला रिस्पेक्ट द्यायला शिका. आणि जर तुम्ही रिस्पेक्ट दिला, अनोळखी लोकांना रिस्पेक्ट दिला, तर तो माणूस तुमचा प्रॉस्पेक्ट बनतो. लक्षात घ्या, तो तुमचा प्रॉस्पेक्ट बनला की तो तुमचा कस्टमर बनतो, कस्टमर बनला का तो तुमचा बिझनेस पार्टनर बनतो, बिझनेस पार्टनर बनला की तुम्हाला लाईफ टाईम तो चांगली एक बिझनेस पार्टनरशिप देऊ शकतो आणि तरच तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये चांगली टीम तयार करता येते. रिस्पेक्ट द्या आणि प्रॉस्पेक्ट बनवा. सिंपल आहे. चहा पिता पिता एखाद्यासोबत 2 शब्दांनी रिस्पेक्टफुली जर बोललो आपण, त्यासोबत जर एकदम चांगल्या शब्दामध्ये जर आपण त्याला हँडल केलं तर कदाचित तो आपला कस्टमर कनेक्ट होऊन जातो. असं भरपूर साऱ्या लोकांना अनुभव आला असेल की बोलता बोलता आपला कस्टमर तयार होतो, बोलता बोलता आपण त्याला बिझनेसमध्ये जॉईन करतो. असं कोणाकोणासोबत झालंय की अनोळखी माणूस आहे, त्याशी तुम्ही बोलताय, रिस्पेक्टफुली बोलताय, त्याला मान सन्मान पण देताय, तर त्या व्यक्तीसोबत, यस पाटील मॅडम, रोहिणी मॅडम सोबत झालंय, अंगा मॅडम सोबत पण झालेलं आहे, वैशाली मॅडम सोबत पण झालंय. बघा, आपलं बोलणं किती, सारिका मॅडम सोबत पण झालं, आपलं बोलणं किती इम्पॉर्टंट आहे, रिस्पेक्टफुली बोलणं किती इम्पॉर्टंट आहे, राईट? त्यामुळे रिस्पेक्टफुली बोला, तो प्रॉस्पेक्ट आपला बनल्याशिवाय राहत नाही. आणि आज बऱ्याचशा लोकांना हा रूल पण माहित नसेल की बोलण्याचा पण असा असर होतो. नीता मॅडमनी पण एक्सपिरियन्स केलंय. फक्त बोलण्यामुळे आपली लोक आपली होतात, अनोळखी लोक सुद्धा आपली होतात, आणि फक्त चुकीच्या बोलण्यामुळे आपली लोक सुद्धा चुकीच्या पद्धतीने जातात. हे सालका गावडे मॅडमचं पण एक्झाम्पल मला माहिती आहे की बोलता बोलता आपण समोरच्याला आपलं करून घेतलं, आपला क्लायंट बनला, आपला प्रॉस्पेक्ट बनला, तर उद्या जाऊन तो खूप मोठं काम पण आपल्यासोबत करू शकतो. मग बोलण्याची कला शिका. बोलण्याच्या कलेबद्दल आपण आज लास्ट सेशन जे झालं आपले डॉक्टर एम के सरांचं, तर ते खूप सुंदर त्याने ट्रेनिंग घेतलं. बोलण्याची कला किती महत्वाची आहे, बोललं कसं पाहिजे. मग रिस्पेक्ट द्यायला शिका, प्रॉस्पेक्ट ऑटोमॅटिक यायला सुरुवात होते. लोकांच्या मागे धावू नका, लोकांना रिस्पेक्ट द्या, लोक तुमच्या मागे ऑटोमॅटिक धावून येतात.
येतं लक्षात. त्यामुळे रिस्पेक्ट दिला तर रिस्पेक्ट मिळतो, पण हे पण लक्षात ठेवा. ऍक्टिव्हिटीवरती फोकस करा. बेसिक मध्ये जे काही गोष्टी आहेत ह्या ऍक्टिव्हिटीवरती डिपेंड करतात. पहिल्या ज्या काही तुमच्या समोर 6-7 गोष्टी मी दिल्यात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्टिव्हिटीमध्ये वापरायच्या. मग ऍक्टिव्हिटी कोणकोणत्या असतात? आपल्या बिझनेसच्या ऍक्टिव्हिटी कोणकोणत्या आहेत? कोण कोण सांगू शकेल? पटपट सांगा की आपल्या बिझनेसमध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी आपण करतो. ज्यांना ज्यांना माहिती त्यांनी पटकन टाका. हे बाकीच्यांना पण कळेल की आपल्या बिझनेसच्या ऍक्टिव्हिटीज कोणकोणत्या आहेत. कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला या बिझनेसमध्ये करायला? होम मीटिंग्स करायला लागतात. करेक्ट. थँक्यू सो मच. फास्ट मध्ये सांगा. ज्यांना ज्यांना माहिती आहे, स्टिकर, फ्लायर. व्हेरी गुड. स्टिकर ऍक्टिव्हिटी, व्हेरी गुड. अजून कोण सांगेल? नवीन नवीन जे जे मेन मेन आहेत ते पण फोकस करा. फास्ट मध्ये सांगा. जे नवीन नवीन आहेत, प्रोडक्ट ट्रेनिंग आहे, 1 to 1 प्लॅनिंग आहे. वाव, ग्रेट. सेमिनार, वाव. डेली फील्ड वर्क, राईट. प्रोडक्ट नॉलेज मीटिंग, करेक्ट. बघा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये, एलडीपी प्रोग्राम, ग्रेट. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये मोडतात. प्लॅनिंग, मीटिंग जे काय असतात हे सगळं आपलं ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये मोडतात. आणि जी लोक पूर्णपणे आपलं संपूर्ण 100% ऍक्टिव्हिटीमध्ये देतात, म्हणजे जर होम मीटिंग असेल तर होम मीटिंग मध्ये दिलं, 1 to 1 असेल 1 to 1 दिलं, सेमिनार असेल सेमिनार मध्ये दिलं, होम ग्रुप मीटिंग असेल, कॉर्नर मीटिंग असेल, एलडीपी असेल, वन डे प्रोग्राम असेल, ऑफिस मीटिंग असेल, जी कोणती ऍक्टिव्हिटी आपल्या कंपनीने आपल्या सिनियरने आपल्याला ऑर्गनाईज करून दिली असेल, त्याच्यामध्ये स्वतःचा 100% देणारी लोक 100% सक्सेसफुल होतात. पण बरेचसे लोक कारण देतात की मला, म्हणजे रिझल्ट देतात की मला जमणार नाही, मला हे नाही, मला वेळ नाही, माझं हे झालं, माझं ते झालं, अमुक तमुक, या सगळ्या गोष्टी जसं मगाशी मी सांगितलं. अशा लोकांसोबत तुम्ही बिझनेस पुढे नेऊ शकत नाही. अशा लोकांना वेळीच तुमच्या नजरेआड करा. त्यांना ज्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने करू द्या. जर ती लोक तुमच्यासोबत ऍक्टिव्हिटीमध्ये कारण देत असतील, जर ती लोक तुमच्या बिझनेस ग्रोथला पूर्ण पुढे नेण्यासाठी किंवा बिझनेस ग्रोथ करण्यासाठी जर तुमचे पाय खेचत असेल, तर वेळीच त्या लोकांना बाजूला करा. ओळखा, त्या लोकांना आयडेंटिफाय करा. तो एक पॉईंट तुमचा याच्यामध्ये कव्हर होणार नाही, पण मी आयडेंटिफिकेशनचा एक पॉईंट त्याच्यामध्ये ठेवलेला आहे की बेसिक रूल आहे की जर समोरच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही बिझनेसमध्ये जॉईन करताय तर त्याला आयडेंटिफाय करा की हा कुठल्या कॅटेगरी मधला माणूस आहे. हा तुमचा वेळ खाणार आहे का हा तुम्हाला वेळ देऊन बिझनेस ग्रोथ करणार, हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. आणि बऱ्याचशा लोकांचे रंग आज ना उद्या, म्हणजे आज जरी हिरवा असला तो उद्या निळा होणार, उद्या निळा असला की परवा पिवळा होणार आहे, पिवळा असला की तो पांढरा पण होणार आहे. असे दिवसेंदिवस लोकांचे रंग बदलतात. पण तुमचं विजन जर फिक्स असेल, तुमचं जर ड्रीम फिक्स असेल, तुमचा जर तुमच्या स्वप्नावरती विश्वास असेल, टीमवरती विश्वास असेल, तर तुमचा कुठलाही माणूस बदलला, तुमचा चष्मा एकदम फिक्स आहे की तुम्हाला याच्यातून ग्रीन म्हणजे ग्रीनच दिसणार, समोरच्याने कितीही रंग बदलू द्या. येतं लक्षात. जर तुमचं विजन फिक्स आहे की मला करोडपती ह्या वर्षामध्ये बनायचंय, मला डायमंड शिप ह्या वर्षामध्ये करायचंय, समोरच्या माणसाने कितीही काही करू द्या, जर तुमचं विजन क्लिअर आहे, तुमचे दृष्टिकोन क्लिअर आहे, तर तुम्हाला काही फरक नाही पडला पाहिजे. असं कोणाकोणाला या गोष्टीला कोण पण ऍग्री आहे. कारण ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आपला वेळ खाऊ असणारी लोक सुद्धा आपल्या बिझनेसमध्ये येतात. भरपूर सारी लोक येतात. लक्षात घ्या. मला ठराविक काही लोकांचे रिप्लाय येत आहेत. मला रिप्लायची सगळ्यांची अपेक्षा आहे. भरपूर सारे लोक आता झूम सेशन मध्ये कनेक्टेड आहेत, पण फक्त ऐकण्याचं काम करतायत. आणि हे सगळं सांगण्यामागचं रिझन तुम्हाला लक्षात घ्या की तुम्हाला तुमचा वेळ अजिबात व्हायला नाही गेला पाहिजे. मी लास्ट प्रत्येक सेशनमध्ये कधी कधी सांगण्याचा प्रयत्न करतो की तुमचा वेळ अत्यंत महत्वाचा आहे. येतं लक्षात. तुमचा वेळ अत्यंत महत्वाचा आहे. आणि वेळ खाणारे लोक जर तुमच्या टीममध्ये असतील, दिखाऊगिरी करणारी लोक जर तुमच्या टीममध्ये असतील, मी करतो आणि त्याच्यानंतर बॅकला जर काही वेगळा प्रकार असेल, तर या लोकांना वेळीच ओळखा, थोडंसं साईडला करा आणि पुढे चालायला सुरुवात करा. येते लक्षात. त्यामुळे ऍक्टिव्हिटीवरती तुम्हाला पूर्णपणे फोकस करायचा आहे. ऍक्टिव्हिटी कोणकोणत्या असतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकून घ्यायच्या आहेत. तर नेक्स्ट, अचिव्हमेंट्स. आता अचिव्हमेंट्स कोणकोणत्या प्रकारचे असतात? मग छोटी मोठी जी काही अचिव्हमेंट तुमच्या टीम मध्ये होत असेल, सेलिब्रेट करा. छोटी मोठी एखादी वस्तू तुम्ही घेत असाल, सेलिब्रेट करा. एखादी गोष्ट तुम्हाला पूर्ण करायची आहे, जर तुम्ही एखादी गोष्ट एखादा गोल तुम्ही फिक्स केलेलं आहे की तुम्हाला हे आता 8 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये पूर्ण करायचंय, ते फिक्स करा. तुमच्या समोर ते पाहिजे, प्रत्येक दिवशी पाहिजे, राईट. तर ते तुम्हाला पूर्ण करण्याची, अचिव्हमेंट जे काय आहे तुम्हाला ते सेलिब्रेट करण्याची हिंमत आली पाहिजे. तुम्ही ते प्रयत्न केला पाहिजे. अचिव्हमेंट सेलिब्रेट करा. कारण त्यासाठी आपण प्रयत्न केलेले असतात, प्लॅनिंग केलेलं असतं, खर्च केलेला असतो, वेळ दिलेला असतो.
एफर्ट्स लावलेले असतात, मेहनत घेतलेली असते, या सगळ्या गोष्टी त्याच्या मागे असतात. त्यामुळे छोट्या मोठ्या अचिव्हमेंट्सला, तुमच्या त्या गोष्टीला सेलिब्रेट करायला शिका. ओके, कराल सेलिब्रेट सगळे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे रिलेशनशिप. या बिझनेसचा सगळ्यात मोठा गाभा आपण म्हणतो, जो बेस ऑफ बिझनेस आहे, हा म्हणजे रिलेशनशिप. ऍक्च्युली हे सगळं हायलाइट व्हायला पाहिजे. हा जो शेवटचा जो टॉपिक आहे, हा हायलाइट व्हायला पाहिजे, कारण ह्याच्यावरती सगळा बिझनेस डिपेंड करतो. जसं मी ऍक्टिव्हिटीमध्ये सांगितलं किंवा विश्वासामध्ये सांगितलं किंवा रिस्पेक्टमध्ये सांगितलं, ज्यावेळी तुम्ही हा बिझनेस ग्रोथ करायला जाल, त्यावेळी तुमचे रिलेशन बिल्ड व्हायला सुरुवात होते. पण रिलेशन बिल्ड करताना सुद्धा तुम्हाला लोकांसोबत कशा पद्धतीने हँडल करायचं, लोकांसोबत कसं वागायचं, कसं बोलायचं, ह्या गोष्टीचं नॉलेज जर तुमच्याकडे असेल, तर समजून चाला की हा बिझनेस तुम्हाला चांगल्या प्रकारे हँडल पुढे घेऊन जात आहे. आणि बऱ्याचदा लक्षात येत नाही आपल्याला की आपले रिलेशन कुठेतरी ब्रेक होत आहे की वाढत आहे, तुटत आहे की जोडले जात आहे. हा बिझनेस जोडण्याचा बिझनेस आहे, हा बिझनेस रिलेशन बिल्ड करण्याचा बिझनेस आहे. आणि इथे जर तुम्ही कमी पडलात, तर समजून चला की आपल्याला बिझनेसमध्ये मोठी ग्रोथ नाही, मोठी छलांग नाही मारता येणार. मग रिलेशन खूप महत्वाचे आहे. तो आपला डाऊनलाईन असेल, इम्पॉर्टंट आहे. तो आपला अपलाईन असेल, इम्पॉर्टंट आहे. त्यासोबत जर आपला क्लायंट असेल, इम्पॉर्टंट आहे. आपली कंपनी आहे, इम्पॉर्टंट आहे. राईट, आपल्या टीममध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या कंपनीमध्ये कुठलाही एखादा बिझनेस पार्टनर असेल, त्यासोबतचं आपलं रिलेशन इम्पॉर्टंट आहे. पण ते रिलेशन एका लिमिट पर्यंत असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. लिमिटच्या बाहेर जाता कामा नाही, कारण लिमिटच्या बाहेर रिलेशन गेलं की तुमचा बिझनेस स्टॉप होणार, हे पण लक्षात घ्या. आणि एवढं फक्त आपण आजपासून सांभाळलं पाहिजे. मग रिलेशन सुद्धा तुम्हाला खूप चांगले बनवता आले पाहिजे. तुमच्यासोबत सगळ्यांचे आपुलकीचे, प्रेमाचे नातेसंबंध तयार झाले पाहिजेत. राईट, विश्वासाचे संबंध तयार झाले पाहिजेत. तेव्हाच तुम्हाला बिझनेसमध्ये चांगली मोठी मजल मारता येते किंवा आपण आपल्या स्वप्नांना गवसणी घालू शकतो. त्यामुळे जर आपलं डायमंडशिपचं लक्ष क्लिअर आहे, जर आपलं करोडपतीचं लक्ष क्लिअर आहे, तर आपल्याला रिलेशन खूप चांगल्या प्रकारे शिकून घ्यावे लागतील, समजून घ्यावे लागतील आणि रिलेशन सुद्धा बिल्ड करावे लागतील. कोण कोण रिलेशनशिप बिल्ड करायला किंवा विश्वासाचं नातं तयार करायला आपल्या टीम सोबत, आपल्या डाऊनलाईन अपलाईन कस्टमर जे काही आहे त्यांच्यासोबत करण्यासाठी तयार आहे, त्यांनी चॅट बॉक्समध्ये आर टाईप करायचं आहे. रिलेशन मीन्स आर. आर टाईप करा, ज्यांना ज्यांना वाटतं की येस, हे इम्पॉर्टंट आहे. ओके, दॅट्स ग्रेट. थँक्यू सो मच. चला, रिलेशन नंतर आपण एक लास्टच्या स्लाइडला मी तुम्हाला घेऊन जाणार, अतिशय महत्वाच्या स्लाइड वरती जाणार आहे. आणि हे पुढचे कदाचित जे स्लाइड आहे, ही तुम्हाला कधी अजून खूप काही गोष्टी देऊन जाईल. आणि हे घेऊन जाण्यासाठी 10 बेसिक रूल्स ऑफ बिझनेस, कारण तुम्हाला मी हायलाइट आज याच गोष्टीचं दिलंय की 10 सुपरस्टार ट्रेनिंग याच. हे 10-10 पॉईंट मध्ये सगळं चाललंय. का चालले 10-10 पॉईंट, हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की 10 पॉईंट 10 पॉईंट 10 पॉईंट का इम्पॉर्टंट आहेत. 10 पिलर्स आहेत, 10 बेसिक रूल्स आहेत. राईट, तर पहिला रूल्स लक्षात घ्या आणि हे तुम्हाला पाळायचंय. पहिला रूल, बिझनेसमध्ये ग्रोथ पाहिजे, बिझनेसमध्ये सक्सेस पाहिजे, तर टीम बिल्डिंग पहिली जमली पाहिजे. टीम बिल्ड करताना तुम्हाला साम दाम दंड भेद या तीनही चारही गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. तुम्हाला कुठल्या स्तराला, कुठल्या एरियामध्ये, कुठल्या वेळी, कुठल्या ठिकाणी, कधी कधी कसं जावं लागेल, तुम्ही कुठलीही पर्वा न करता तुम्हाला टीम बिल्डिंगसाठी जावं लागेल. आणि बऱ्याचशा लोकांकडे कारण आहेत की मला जाता येणार नाही. बऱ्याचशा लोकांकडे कारण आहेत की मला तिथपर्यंत पोहोचता येणार नाही. बऱ्याचशा लोकांकडे कारण आहेत की मला डेव्हलप करता येणार नाही. बऱ्याचशा लोकांना कारण आहेत की मला हे जमणार नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा बिझनेस आपण ज्या लोकांना या बिझनेसमध्ये घेतो, त्या लोकांना विश्वास देऊन आपण बिझनेस प्लॅन मध्ये विश्वासाने दिलेलं असतं की तुम्ही ही गोष्ट करा. तुम्ही जर या बिझनेसमध्ये आलात तर तुमचे स्वप्न पूर्ण होतील. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून या बिझनेसमध्ये या. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा बेसिक रूल लक्षात ठेवा, की ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीला बिझनेस प्लॅन द्यायला जातो, लक्षात घ्या, बिझनेस प्लॅन द्यायला जातो, त्या व्यक्तीला कंपनी माहित नसते, प्रोडक्ट्स माहित नसतात, बिझनेस प्लॅन माहित नसतात, सिनियर माहित नसतात, कंपनीचं विजन मिशन काय जे काय असेल ते काहीही माहित नसतं. समोरचा माणूस जॉईन कोणाला करतो माहितीये? जो प्लॅन द्यायला जातो त्याला जॉईन करत असतो. येस ऑर नो? जर त्या व्यक्तीला जॉईन करत असेल तर त्या व्यक्ती, जो व्यक्ती जॉईन होणार आहे त्या व्यक्तीला आपण विश्वास देतो की मी करतोय, तू पण कर. लक्षात घ्या, जर मी करतोय तर तू पण कर, आणि जर तू केलं तर तुझंही चांगलं होईल आणि माझंही चांगलं होईल. पण जर असं होत असेल की जर तू करायला सुरुवात कर आणि मी बाजूला जातो, तर तुमचा बिझनेस ग्रोथ करणार नाही. त्यामुळे टीम बिल्डिंग करताना तुम्हाला कोणाचाही करिअर उद्ध्वस्त करण्याचा अधिकार नाहीये. तुम्हाला टीम बिल्ड करावी लागेल आणि टीम विश्वासानेच बिल्ड होते.
टीम जबाबदारीने बिल्ड होते, राईट. टीम रिलेशनशिपने बिल्ड होते, त्याशिवाय टीम बिल्ड होत नाही. तुम्हाला कदाचित हे चॅलेंजेस असतील मार्केटमध्ये की लोक येत आहेत जात आहेत. आज जॉईन केला का दुसऱ्या दिवशी गायब होतोय, परवा जॉईन केला का मागचा गायब होतोय, आज 10 जॉईन केले तर मागचे 10 पण गायब होत आहेत. रिझन काय की तुम्हाला बिल्डमध्ये या टीम मध्ये तुम्हाला जो ट्रस्ट तयार करायचा आहे तो ट्रस्ट देता येत नाही. कोणासोबत असं झालंय का की काल जॉईन झालाय आणि आज गायब झाला, मागच्या आठवड्यात आयडी मारलाय आणि आता फोन उचलायचे बंद केलेत? असं कोणी आहे कोणाच्या टीम मध्ये? आता कोणी आहे आपल्यासोबत? आता एखादा डिस्ट्रीब्युटर, येस सुफियान सर आहेत, की तुमच्यासोबत झालंय सर असं? का झालं असेल तर ज्या वेळी त्याला आपण बिझनेसमध्ये घेतलं त्यावेळी त्याला तो बेसिक ट्रेनिंग मध्ये देताना तो विश्वास आपण नाही देऊ शकलो कदाचित, की त्याच्यामुळे त्याने आपल्यासोबत टिकून राहिलं पाहिजे. त्याने आपल्याला सेकंड डे स्वतःहून कॉल केला पाहिजे की सर आपण काल आयडी मारलाय आणि आयडी मारल्यानंतर आता प्रोसेस काय करायची मला तुम्ही सांगा, मी ते करायला तयार. सर तुम्ही मला काल सांगितलं होतं की ह्या आठवड्यामध्ये किंवा ह्या महिन्यामध्ये माझा 5,000 रुपयाचा चेक येईल, हे 5,000 रुपये येण्यासाठी मला आज कोणत्या ऍक्टिव्हिटी कराव्या लागतील मला ह्या तुम्ही सांगा, त्या मी करायला तयार आहे. असा सेकंड डे त्या नवीन डिस्ट्रीब्युटरचा आपल्याला कॉल यायला पाहिजे. हे एक्सपेक्ट आपण करतो, ही अपेक्षा आपण ठेवतोय की त्याने जॉईन केले ना काल त्याने आपल्याला कॉल केला पाहिजे. पण आपण त्या लोकांना कॉल करत नाही, त्या लोकांना आपण विश्वास देत नाही, त्या लोकांना काहीतरी चुकीचं गायडन्स केलं, चुकीचं जॉईनिंग, फक्त आपल्याला 500 रुपये येतात म्हणून आपण जर जॉईनिंग केलं असेल तर त्याचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा आपल्याला अधिकार नाही. असं कुठल्याही पद्धतीचा एक चुकीचा रूल आपण फॉलो नाही करायचा आजपासून. एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर आपल्याला बिझनेस चांगला बिल्ड करायचा आहे तर चांगली टीम तयार करावी लागेल. आणि टीम तयार करताना मागे सांगितलेल्या सगळ्या स्लाइड मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, सगळा फोकस करावा लागेल. मग टीम बिल्ड करताना कोणाचंही करिअर उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घ्या. आणि जर तुम्हाला करिअर बनवायचं नसेल एखाद्याचं तर त्याला जॉईन करू नका. पॉइंट लक्षात आहे तुम्हाला? हा लक्षात एकदम कानात एकदम तेल टाकून ऐकून लक्षात ठेवा, कारण हा रूल आहे तुम्हाला. आणि बरेचसे लोक या बिझनेसमध्ये येतात, कोणाला तरी जॉईन करतात आणि सोडून देतात. स्वतः सोडतात नाही तर त्याला सोडायला लावतात. असं चुकीच्या पद्धतीने कोणाचंही करिअर उद्ध्वस्त करायचं नाही. जर तुमच्यासोबत असं तुम्ही जर कोणासोबत असं केलं तर तुमच्यासोबत पण असंच होणार. ओके, फॉलोअप. जर कारण मी सांगता आता बोलतानाच तुम्हाला सांगितलं की काल जर तुम्हाला एखाद्याने जॉईन केलं तर आज त्याला विश्वास द्या. काल जॉईन केले, आजपासून आपण ऍक्टिव्हिटी चालू करू, आजपासून तुझ्या स्वप्नावरती काम करायला सुरुवात करू, आजपासून तुला मी ट्रेनिंग देतो, आजपासून प्रोडक्ट ट्रेनिंग घे, बिझनेस ट्रेनिंग घे. त्यासोबत तुम्ही हा बिझनेस त्याला फॉलोअप मध्ये चालू करा. फॉलोअप तुम्हाला एखाद्या तुमच्या डिस्ट्रीब्युटरचा पण घ्यायचा आहे, फॉलोअप तुम्हाला तुमच्या अपलाईनचा पण घ्यायचा आहे, डाऊनलाईनचा पण घ्यायचा आहे आणि एखाद्या क्लायंटचा पण घ्यायचा आहे. फॉलोअप इज ही की आहे, तुमची सक्सेस की आहे फॉलोअप. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या डाऊनलाईन अपलाईन सोबत जर डिस्कनेक्टिव्हिटी मध्ये आलात, समजून झालं तुमचा ब्रेक, तुमचा बिझनेस ब्रेक व्हायला सुरुवात होते, तुमचा ट्रस्ट ब्रेक व्हायला सुरुवात होते, तुमची टीम बिल्ड जे आहे ना टीम आहे ना ती टीम ब्रेक व्हायला सुरुवात होते. आणि या सगळ्या गोष्टी ब्रेक व्हायला सुरुवात झाल्या की तुमचं स्वप्न ब्रेक होणार, ब्रेकच होणार. जर तुम्हाला फॉलोअप जर पक्का घेता आला तर 100% समजून झाला की तुम्हाला बिझनेसमध्ये सक्सेस मिळणार. फॉलोअप परफेक्ट टायमिंगला व्हायला पाहिजे, परफेक्ट टायमिंगला. मग कोणत्या टायमिंगला कोणता फॉलोअप घ्यायचा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या अपलाईन सोबत शिकून घ्या. मी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये नाही सांगू शकणार, पण फॉलोअप खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हे तुमच्या डायरीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तुमच्या अपलाईन तुमचे जे 10 पिलर्स आहेत, जे कोर पिलर्स आपण जे म्हणतोय, हे 10 पिलर्सचा डेली तुमचा सकाळी एक कॉल संध्याकाळी एक कॉल बेसिक व्हायला पाहिजे, व्हायलाच पाहिजे, राईट. एखादा क्लायंटचा कॉल तुमचा इकडे तिकडे झाला, 1-2 तास लेट झाला, तुमचा डिस्ट्रीब्युटरचा एखादा कॉल 1-2 तास लेट झाला, तुमच्या कुठल्याही कारणास्तव चालेल. हे पिलर्स जे आहेत तुमचे, हे डेली तुमच्या ऍक्शन प्लॅन मध्ये पाहिजेत, तुमच्या फॉलोअप मध्ये पाहिजेत, राईट. त्याच्यानंतर थर्ड, अपलाईन आणि डाऊनलाईन. ह्या लोकांसोबत खूप प्रेमाचे संबंध ठेवा, चांगला रिस्पेक्टफुली संबंध ठेवा, त्यांचे रिलेशन तुमचे चांगले असले पाहिजेत. डाऊनलाईन कारण हे सगळा बिझनेस ग्रोथ करणारी टीम आहे. हे टीम म्हणजे काय, तुमच्या अपलाईन डाऊनलाईन ही तुमची टीम आहे. इथूनच तुमचा बिझनेस ग्रोथ होतो, यांच्यासोबतच तुमचा बिझनेस ग्रोथ होतो. एकट्याने कधी डोकं लावण्याचा प्रयत्न करू नका. सगळ्यात घातक एक पॉइंट आहे, एक शब्द तुमच्या स्क्रीनवरती दिलाय मी, क्रॉस लाईन. जेवढे चांगले दिसतात तेवढे त्याच्यात 10 पट वाईट असतात, राईट. जेवढे चांगले दिसतात त्याच्यात 10 पट वाईट असतात. दिसणं आणि असणं याच्यात खूप मोठा फरक आहे, लक्षात घ्या. दिसणं आणि असणं याच्यात खूप मोठा फरक आहे. क्रॉस लाईन कधीही कोणाचं चांगलं बघत नाही आणि क्रॉस लाईन कधी कोणाचं चांगलं करत नाही. त्यामुळे क्रॉस लाईनच्या संपर्कात जाणं टाळायचं. हे व्हायरस आहे तुमच्यासाठी असं समजून चला. तुमचा संबंध फक्त कोणाशी, तुमच्या वरचा पॉईंट वाचा तुम्ही, हा पॉईंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे.
अपलाईन आणि डाऊनलाईन, बस ह्या दोन लोकांशी तुमचं कॉन्टॅक्ट पाहिजे. याच्याशिवाय तुमचं कॉन्टॅक्ट कोणाशी झालं नाही पाहिजे. कोणी क्रॉसलाईनच्या संपर्कात आलं आणि कोणाचं खूप मोठी अचिव्हमेंट झाली, असं कोणी आता आपल्या टीम मध्ये आहे का? असं कोणी आपल्या टीम मध्ये आहे का ज्याचं क्रॉसलाईनच्या संपर्कात आले मोठी अचिव्हमेंट झाली? कोणच रिप्लाय नाही करणार. पण आता असं कोणी आहे का, असं जर प्रश्न विचारलं की क्रॉसलाईनच्या संपर्कात आलं तुमचं नुकसान झालं, सी टाईप करा. मला पण बघू द्यात की कोण असं आहे. येस, नीता मॅडम, पाटील मॅडम. क्रॉसलाईनच्या संपर्कात आले आणि तुमचं नुकसान झालं असं कोण कोण आहे त्याने सी टाईप करायचंय. 2 लोक आहेत 40 लोकांमध्ये की ज्या लोकांचं, वैशाली मॅडम आहेत, ज्या लोकांचं नुकसान झालंय क्रॉस. मंगल वाबळे मॅडम पण आहेत. हे प्रॅक्टिकल एक्झाम लक्षात घ्या ना तुम्ही, कारण हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही ना तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तुमचा बिझनेस पुढे ड्रॉप होतोय. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं मी काम करतोय पण टीम इकडे काय प्रॉब्लेम चालले ना हे तुमच्या लक्षात नाही. क्रॉस लाईन अशी असते का ती टीम खालून करायला सुरुवात करते, ती दाखवत नाही, दिसत नाही तुम्हाला, राईट. क्रॉस लाईन म्हणजे ज्या लोकांचा तुमच्या एकाच कंपनीमध्ये आहे. शिवाली मॅडमचा प्रश्न म्हणून क्लिअर करतो. क्रॉस लाईन म्हणजे काय, तुम्ही एकाच कंपनीमध्ये काम करताय पण तुम्ही एका टीम मध्ये नाहीयेत किंवा तुमच्या एका ट्री मध्ये नाहीयेत. जिथे ज्या लोकांमुळे तुम्हाला पैसे येतात, ज्या लोकांमुळे तुमच्या टीमला बिल्डअप मिळतं, त्याच लोकांच्या संपर्कात तुम्ही राहायचं. पण ज्या लोकांमुळे तुम्हाला लॉसेस होऊ शकतो, ज्या लोकांचा तुमच्या बिझनेसशी काही संबंध नाही पण समर्थशी आहे, ज्या लोकांचा तुमच्या स्वतःच्या आयडीची काही संबंध नाही. येस, नुसती पोखरण करत नाही, पूर्ण बात करतात. करेक्ट आहे. शिवाली मॅडम लक्षात घ्या, म्हणजे बाकीच्यांनी लक्षात घ्या की ज्या लोकांचा तुमच्या बिझनेस सोबत कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही, फिनान्शियली कुठलाही संबंध येत नाही, ती तुमची क्रॉस लाईन. पण क्रॉस लाईन मध्ये सगळेच वाईट असतात असंही नाही, हे पण लक्षात ठेवा. पण असे किडे असतात जे खालून पोखरायला सुरुवात करतात, नकळत सुरुवात केलेली, पोखरलेलं आतून कधी पोकळ होऊन जातं कळत नाही आणि नंतर वेळ आल्यानंतर समजतं आधी सगळं ढासळलं. असे बऱ्याचशा लोकांनी अनुभव घेतलेले आहेत. त्यामुळे क्रॉसलाईन सोबत जर तुम्हाला रिलेशन मेंटेन करायचे असेल, ज्यावेळी ते समोर येतील त्यांच्यासोबत 2 शब्द बोला. त्यानंतर तुम्ही बाजूला गेलात, त्यांच्याशी संपर्क नाही ठेवला तरी वेल अँड गुड आहे तुमच्यासाठी. हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे, इथे लक्षात. त्यामुळे क्रॉसलाईन हा शब्द खूप महत्वाचा गोष्ट आहे. ह्या क्रॉसलाईन सोबत जेवढं पाहिजे तेवढंच तुमचं कनेक्शन असलं पाहिजे. त्यासोबत फॉलो द सिनियर, फॉलो द सिनियर. सिनियर जेवढं सांगतील तेवढं फॉलो करा. दॅट्स इट. तुम्हाला जे लागतंय ते तुम्हाला माहिती आहे ते तुमच्या सिनियरला सांगा. सिनियर मीन्स तुमचे जे काही सपोर्टर अपलाईन आहेत त्यांच्यासोबत तुम्ही डिस्कस करा. सपोर्टर अपलाईन मग तो क्रॉसलाईनचा अपलाईन पण असू शकतो किंवा एखादा आपल्या अचिव्हर्स ग्रुप सोडून पण एखादा सिनियर असू शकतो, त्यांचा फक्त फॉलो करायचं बस. कारण कोणताही सिनियर, कोणताही एक चांगला अपलाईन आपल्याला कधीही चुकीचं गाईड नाही करत. आणि जर जे आपल्याला सांगतात ते आपल्याला फक्त फॉलो करायचे. आणि बऱ्याचदा असं होतं की बऱ्याचशा लोकांना बॅक बसतो, बिझनेसमध्ये ड्रॉप येतो किंवा बिझनेस खाली डिग्रोथ होतो. त्याचं रिझन असं आहे की एक सर्टन लेवल आपल्याकडे आल्यानंतर, आपण बिझनेस केल्यानंतर आपण वरच्यांचं ऐकायचं सोडून खालच्यांचं ऐकायला सुरुवात करतो. भरपूर सारे लोक आहेत की वरच्यांचं कमी ऐकतो, खालच्यांचं ऐकतो, खालच्यांचं ऐकलं का विषय संपला म्हणून समजायचं. त्यामुळे फॉलो द सिनियर हा रूल लक्षात ठेवा. हा बेसिक रूल आहे. ड्रेस कोड, आता हे पण बेसिक मध्येच येते, तर ड्रेस कोड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमचा बिझनेस अतिशय प्युअर आणि गोल्डन आहे. लक्षात